हाय, वेलकम टू साधनास चॅनल. तर काय आहे ना, आपण बघतो की काही काहींचा फोकस अतिशय व्यवस्थित म्हणजे होतो. म्हणजे कसं एकदम फोकसनी काम करतात. आता बरेच मी कॅनडातले, ऑस्ट्रेलियातले, काही इंडियातले मास्टरशेफचे प्रोग्राम्स पाहते ना, तर त्यात जिंकले तेच विद्यार्थी किंवा भाग घेणारे की ज्यांचा अतिशय फोकस असतो त्याच्यावरती. त्यांचा डिश बनवताना त्याचं टेक्स्चर, त्याची ते डिशचं प्रेझेंटेशन कसं करायचं याच्याविषयी ते स्वतः फील करतात आणि मग ते डिशमध्ये उतरवतात. आणि ते जे डिशमध्ये उतरवल्यानंतरचं ते जे प्रेझेंटेशन असतं ना त्यांचं, ते इतकं भारी असायचं. तर ते जे अगोदर आहे ना, ते त्या डिशवरती बनवताना इतकं फोकसनी करतात, त्याच्यामुळे ती डिश भारी बनते. तसंच आपण आपल्या पण जीवनात आहे ना, जर आपण फोकस केला तर आपल्याला पण आपलं पाहिजे ते ध्येय मिळवता येऊ शकतं. किंवा आपल्याला पण आपल्यात काही स्किल मिळवायचे असले, काही गुण मिळवायचे असले, तर आपल्याला पण ते प्रयत्न करून मिळवता येऊ शकतात. परंतु हे आपण फोकस करायचा कसा? बऱ्याचदा आपल्याला आहे ना, लहानपणीपासून किंवा आपल्या आसपासच्या परिस्थितीमुळे किंवा आपले सगळे आसपास जे लोक असतात त्याच्यामुळे आपल्याला एक सवय लागलेली असते की आपला फोकस हा आपल्या आसपासचे लोक किंवा वस्तू किंवा घटना याच्यावरती जास्त दिला जातो. परंतु आतमध्ये आपण जर फोकस केला, स्वतःमध्ये काही वेळ फोकस केला, तर तो जे कॉन्सन्ट्रेशन आहे आपलं, ते जे फोकस करण्याची आपली ताकद आहे ती किती वाढते. आणि जेव्हा आपण अशी फोकस करण्याची, आपली स्वतःवरची फोकस करण्याची आपली ताकद वाढते, आपण आपल्या एनर्जीवर, आपल्या कॉन्शियसनेसवर, आपल्या आतल्या शक्तीवरती भर द्यायला लागतो ना, तर ती शक्ती आपल्याला आपलं जे हार्टचं बीट आहे किंवा आणि ज्यावेळेस आपण असं आपल्या स्वतःवरती फोकस करतो त्यावेळेस आपला हार्ट आहे किंवा आपली ब्रेनची पॉवर आहे ही सगळी एकत्र येते आणि एकदम पूर्ण ताकदीने आपण एकदम एक आहोत अशा पद्धतीत आपलं प्रत्येक पार्ट आपला चांगला रिस्पॉन्स करायला लागतो. याच्याने काय होतं, आपण आपल्या स्वतःवरती किंवा आपल्या आतमधल्या शक्तीवरती इतके फोकस व्हायला लागतात की आपली अल्फा अँड थिटा जी वेव्ज असतात त्या जागे होतात. अल्फा आणि थिटा वेव्ज म्हणजे काय, जे आपल्या प्रथम स्टेजमधल्या आणि एकदम आपल्याला फोकसने जी एक लास्ट स्टेज म्हणायचं किंवा आपली एक चांगल्या पद्धतीतली आपली एक स्टेज ज्यामध्ये आपण प्रत्येक इन्फॉर्मेशन म्हणा, एनर्जी म्हणा, चांगल्या पद्धतीत आपण ग्रहण करू शकतो. ती जी वेव्ज आहेत ह्या सगळ्या एकत्र येतात आणि त्याने आपण काय होतो, आपण एक जे क्वांटम फील्ड आहे म्हणा किंवा युनिव्हर्स आहे ह्याच्याशी आपण पटकन कनेक्ट होतो. आणि ज्यावेळेस आपण युनिव्हर्सशी कनेक्ट होतो त्यावेळेला आपण आपल्यातली पॉवर वापरण्यासाठी इतकं पॉवरफुल बनायला लागतो की आपल्याला कोणतीही गोष्ट खूप पटकन शिकता येऊ शकते. आणि हे जे आहे याचा तर मला या व्हिडिओतून सांगायचं एवढंच आहे की आपण आहे ना, आपल्या शक्तीचा चांगला उपयोग केला पाहिजे किंवा आपल्या शक्तीवर फोकस ठेवलं पाहिजे, ना की आपण आपल्या आसपासचे जे लोक आहेत किंवा जे आपल्याला आवडत नाहीत किंवा काहीतरी बोलून जातात किंवा आपल्या संपर्कात आल्यानंतर ते काहीतरी आपल्याला म्हणणार आणि ह्या गोष्टी आपल्याला खूप दिवस आठवत पण राहतात. परंतु ते लोक येतात, म्हणून जातात, ते त्यांची एनर्जी स्प्रेड करून जातात. परंतु आपण ते किती ग्रहण करायचं हे आपल्यावरती ठरवलं पाहिजे. आणि बऱ्याचदा काय होतं, समजा आता मी माझ्या मेडिकल फील्डमध्ये आहे, तर माझ्या मेडिकलमध्ये सगळेच काही खूप चांगले लोक येत नाहीत. कधी कधी काही लोक असे येतात की त्यांना आपण किती चांगल्या पद्धतीत ट्रीट केलं किंवा किती चांगल्या पद्धतीत सर्व्हिस दिली तरी त्यांना वाटायला लागतं की अरे यांनी किती सगळं लुटून नेलंय आपलं, आणि घेणार थोड्याच पैशाचं, परंतु ते बोलणं इतकं सारं देणार ना, परंतु याचा इफेक्ट जर मी दुसऱ्या गिरायकावरती केला तर जे गिराईक चांगल्या मनाने आलेले, चांगलं काही घेण्यासाठी आलेले, त्याच्यावरती पण तो इफेक्ट होतो. तर तसं आपण त्या एनर्जी, त्या व्यक्तीची एनर्जी किंवा त्या गोष्टीची एनर्जी तिथल्या तिथं सोडून द्यावं लागते. तर आपण चांगल्या गोष्टी ग्रहण करू शकतो किंवा स्पेस आपली तयार होते चांगल्या गोष्टी येण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी घडण्यासाठी. तर आपण नेहमी आपल्या चांगल्या वस्तूवरती किंवा चांगल्या एनर्जीवरती फोकस केला तर आता समजा सकाळपासून आपण काही एखादी गोष्ट पकडून बसलो, काही निगेटिव्ह गोष्ट असेल किंवा कोणतीही काही सकाळी उठल्यानंतर आपण कशाने तरी नाराज झालेलो असू, तर आपण पहा आपल्या दिवसभरावरती त्याचा परिणाम जाणवायला लागतो. परंतु हा दिवसभर परिणाम आपण का करून घ्यायचा, तर ते ज्यावेळेस, आणि हे होतं म्हणजे बऱ्याचदा होतं, नॅचरल आहे ते होणं, तर असं ज्यावेळेस होतं ना, तर त्यावेळेला आपण आहे ना काही आपल्या चांगल्या गोष्टी थोड्याशा आठवल्या पाहिजेत की नाही येत मनात, हे पण बरोबर आहे की आपल्या आयुष्यात काय चांगलं झालं हे ज्यावेळेस काही खूप निगेटिव्हिटी असते आसपास त्यावेळेस नाही येत मनात किंवा तर अशा वेळेला आपण आहे ना तरी पण काही चांगल्या गोष्टी जर आठवायला लागलो, प्रयत्न केला, तर ज्या पुढच्या आपण घडणाऱ्या गोष्टीत आपण ज्याच्या संपर्कात येऊ किंवा आपल्याला जे काही गोष्टी करायच्या असतात दिवसभरात त्या तरी गोष्टी निदान चांगल्या पद्धतीत होतात. तर मला एवढं सांगायचं आहे या व्हिडिओमधून की आपण फक्त आपल्या स्वतःवरती फोकस द्यावा, आपल्या स्वतःच्या स्किलवरती किंवा स्वतःच्या एनर्जीवरती जास्तीत जास्त फोकस द्यावा. जर हा फोकस आपण ढळू दिला तर आपल्याला कोणी यूज करायला कमी करणार नाही. आपल्याला आपल्या स्वतःचा जर राजा बनलं, आपल्या स्वतःवरती आपण फोकस ठेवला तर आपल्याला यूज कोणी करत नाही. बऱ्याचदा
काय होतं, आपण जर डिप्रेशनमध्ये गेलो किंवा आपला स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स कमी असला तर समोरच्या आपल्याला डॉमिनेट करायला कमी करत नाही किंवा आपल्याला यूज करायला कमी करत नाही. आपली तयारी नसते, मनाची तयारी नसते किंवा आपण त्या एका लॉयल्टीमध्ये असतो की अरे नाही समोरच्याला इतकं टोचून किंवा खूप तोडून नाही बोलायचं, किंवा आपण मनाच्या तयारीत हे पण नसतो की समोरचा बोलतोय आणि आपण त्याला काहीतरी उत्तर द्यावा. ज्यावेळेस अशी आपली कंडिशन होते ना, त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की आपलंच कुठंतरी चुकतंय, आपणच आपल्या मनाने खंबीर नाही आहेत, त्याच्यामुळे समोरचा आपल्यावरती डॉमिनेट होतोय. तर त्यासाठी तरी निदान आपण आपल्या स्वतःवरती फोकस देणं वाढवलं पाहिजे, स्वतःची एनर्जी जास्तीत जास्त गेन केली पाहिजे. तर या व्हिडिओचा कोणाला तरी फायदा नक्कीच होईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. थँक्यू.